म्हणले मला सांगा देवाचं नाव घेणारा या जगात कोणी वाया गेलेला आहे का? गेला का? देवाचं नाव घेणारा आतापर्यंत या जगात कोणी वाया गेला का? नाही. मग तुकोबारायांना विचारलं, म्हणले तुम्ही परमार्थ केला, पण परमार्थ करत असताना तुमच्या जीवनात परमार्थ केल्याचा फायदा काय झाला? तुकोबाराय म्हणले, अरे देवाचा परमार्थ केला, देवाची भक्ती केली, तेव्हा मला कळालं देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि भगवंत एक आहे, एकची घोंगडी पांघरू हरी, मी वासुदेव तत्वता. हे मला तेव्हा कळालं तेव्हा मी भगवंताचं नामस्मरण केलं. विठाल विचारलं, काही लोक तयार झाले महाराज, पण सतीशबुवा तयार होत असताना लोक असे तसे तयार होत नाहीत महाराज. जोपर्यंत या समाजाला चमत्कार दिसत नाही तोपर्यंत समाज नमस्कार करत नाही. म्हणून तर मी कधी कधी असा हातातून बावल्याकडून दाखवत असतो. दाखवू का तुम्हाला? दाखवू? देव दाखवू का तुम्हाला? एका मिनिटात देव दाखवतो बघा. दाखवू? डोळे बंद करा. कोण कोण केले असं? एका क्षणात देव दिसला असता तर रात्रंदिवस आम्हाला कीर्तन करायचं काम पडलं असतं का देव? एवढा सोपा देव आहे का? अजिबात. महाराजांनी सांगितलं, हे बघा मला भगवंताची सेवा केल्याच्या नंतर हे सगळं कळालेलं आहे. मग काही माणसं म्हणले, महाराज आम्ही देवाची सेवा करण्याकरता तयार आहे. तुम्ही म्हणाले ना पांडुरंगाची सेवा करा, पण आम्हाला पांडुरंग आवडत नाही. तुकोबाराय म्हणले देव आवडत नाही? ते म्हणले अजिबात आवडत नाही, आम्हाला दुसरा देव आवडतो. ते म्हणले कोणताही देव आवडू द्या, पण आवडतो ना? ते म्हटले हो. मग त्या देवाची सेवा आयुष्यभर करा, पण त्या देवाची सेवा करत असताना 50-60 वर्ष होऊ द्या आणि मग माझ्याकडे या. मग माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तुमच्या सगळ्यांना एकच प्रश्न विचारेल, ज्या देवाची सेवा आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी केली तो देव माझ्या पांडुरंगासारखा आहे का? मला एकदा सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो सुख रूपायचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या देवासारखा तो देव आहे का? लोक म्हणाले, अरे बाप, म्हणले एवढं गेलो, केदारनाथला गेलो, बद्रीनाथला गेलो, अमरनाथला गेलो, पण लांबूनच दर्शन झालं बघा. पण पंढरपूरला एकदाच गेलो आणि देवाच्या पायावरच मस्तक ठेवलं. म्हणून तुकोबाराय म्हणले, माझ्या पांडुरंगा सारिका तो. तुम्ही कोणत्याही देवाला जा, पण देवाच्या चरणावर नतमस्तक होण्याचं भाग्य हे फक्त आपल्या पंढरपुरातच आहे. हे पंढरपूर सोडून कुठे मिळणार नाही. मग महाराज म्हणले, पंढरपूरला गेलो, लोकांना पटलं, पण नाना लोक लय हुशार. लोकांनी विचारलं, म्हटले तुकोबाराय तुम्ही एवढा आम्हाला पटवू सांगता, देवाला शरण जा, देवाची भक्ती करा, देवाच्या पायावर नतमस्तक व्हा, पण तुकोबाराय तुम्ही एवढे देवात का गुंतलात? तुमचं देवाचं नातं काय? मग तुकोबारायांनी लोकांना सांगितलं, हे बघ माझं आणि देवाचं नातं तुम्हाला सांगण्याच्या अगोदर तुम्ही जरा बारकाईनं विचार करा. या जगात तुम्हाला अनेक नाते बघायला मिळतील. भावा बहिणीचं नाते, बाप मुलाचं नाते, आत्या बहिणीचं नाते, मामे बहिणीचं नाते, मामा भाच्याचं नाते, अनेक नाते या जगात आहेत ना? ते म्हटले हो. मग एवढे सगळे नाते या जगात असताना तुकोबाराय म्हणतात, मला एक नातं खूप आवडलं होतं. कोणतं? म्हटले एवढं सोपं नाही, सहजासहजी सांगन का? ते सांगण्यासाठीच तर गावात आलो. मग म्हणले सांगा ना महाराज. महाराज म्हणले, हे बघा मी तुम्हाला एक नातं सांगतो, तोय भगवंतासोबत मी माझ्या जीवनात जोडलेलं आहे. कोणतं नातं जोडलं? महाराज म्हणले एवढं सोपं नातं नाही ते. त्या नात्यातला एक व्यक्ती जर गेला ना योगेश महाराज, तर नातं संपून जातं बघा. एक व्यक्ती गेला तर नातं संपून जातं. असं पवित्र नातं मी जगाच्या मालकासोबत जोडलेलं आहे. कोणतं? महाराज म्हणले एकदा भजन करा मग सांगतो. विठाल बरोबर भजन झालं. आणि भजन झाल्याच्या नंतर सतीशबुवा तुकोबाराय नातं सांगायला लागले बघा. एका माणसाची आई मेली, लक्षपूर्वक ऐका. एका माणसाची आई वारली आणि आई वारल्याच्या नंतर भिंतीला टेकून बसलं. समोर असं प्रेत होतं आणि प्रेताकडे बघून बघून योगेशबुवा जोरात जोरात रडत होतं, हे गावकऱ्यांनो माझी आई मेली, माझी आई मेली. शब्द महाराज गावातल्या म्हाताऱ्या बायांनी ऐकला. गावातल्या सगळ्या 5-50 म्हाताऱ्या उठल्या आणि त्याच्या आवाजाच्या दिशेनं गेल्या.
म्हटले अरे काय झालं? ते रडायला लागलं. ए गावकऱ्यांनो, ए म्हाताऱ्यांनो, माझी आई मेली, आता उद्यापासून मी कुणाला आई म्हणून हाक मारू? रडायला लागलं, एवढ्या जोरात रडायला लागलं. आणि रडणाऱ्या माणसाच्या जवळ गेलं का अजून आवाज वाढतो बघा, कमी होत नाही. एखाद्या बाईला जर घरात दुःख झालं आणि रडायला लागली ना, तिला शेजारी जर दिसली आणि तिने म्हणलं काय झालं, की आवाज गगनालाच भिडतो बघा, डायरेक्ट पंचम षडजा लागतो, अजिबात खाली येत नाही. तसं हे जोरात रडायला लागलं. अगं म्हटले अरे माझी आई मेली, माझी आई मेली, आता उद्यापासून मी कुणाला आई म्हणून हाक मारू? गावातल्या 5-50 म्हाताऱ्या जमा झाल्या. 5-50 म्हाताऱ्या जमा झाल्या, याच्या घरात गेल्या. याच्या सगळ्या शेजारून म्हाताऱ्या बसल्या. कोणती म्हातारी याच्या हाताला धरत होती, कोणी डोळे पुसत होतं, कोणी कपाळावरून हात फिरवत होतं, कोणी गालावरून हात फिरवत होतं. दादा रडू नको, दादा रडू नको. तो दादा रडत होता. दादा रडू नको, दादा रडू नको. सगळे सांगत होते अरे रडू नको, एक ना एक दिवस आज तुझी आई गेली, काही वर्षांना मला सुद्धा जावं लागणार आहे. इथं कोणी राहण्यासाठी आलेलं आहे का बाबा? इथं कोणीही राहण्यासाठी आलेलं नाही. आज तुझी आई गेली, 4-2 वर्षांना मला सुद्धा जायचं आहे. रडायला लागलं. तो म्हटला मी उद्यापासून आई म्हणून हाक मारू कुणाला? ती म्हातारी म्हटली मला आई म्हणून हाक मार, मी उद्यापासून तुझी आई व्हायला तयार आहे. त्याला पटलं. उपोषण सोडलं त्यानं आणि दाबून जेवलं बघा. दाबून जेवलं. नाना 4-2 महिने आनंदात गेले महाराज. एवढ्या आनंदात जगायला लागलं. गावातून फिरलं का कोणी म्हणायचं ए भावड्या, का ते फुल फॉर्म मध्ये यायचं. अरे म्हणायचं काय देवानं कृपा केली बघा, माझी एक आई गेली तर गावातल्या 50 म्हाताऱ्या मला आईच्या रूपानं दिल्या. काय भगवंताची कृपा आहे. 4-2 महिने आनंदात गेले सतीश महाराज. आणि 4 महिने आनंदात गेले आणि 5व्या महिन्यात यमाचा रेडा त्याच्या दारातच हजर झाला बघा. यमराजा रेड्यावर बसले, त्याच्या दारात हजर झाले. त्यानं त्याला पाहिलं. झालं काय महाराज, यमराजानं चाबूक फेकला आणि त्याच्या बहिणीलाच उचलला. बहिणीला उचललं, यमराजा घेऊन गेला. प्रेत खाली पडलं. हे जोरात रडायला लागलं. ए गावकऱ्यांनो, पुन्हा गावकरी जमा झाले. काय झालं म्हटले, माझी बहीण मेली, माझी बहीण मेली. जोरात रडायला लागलं. आता मी कोणाला बहीण म्हणून हाक मारू? आता मला भाऊबीजेला कोण ओवाळणार? आता मला दिवाळीला कोण राखी बांधणार? ते म्हणले 8:30 वाजले. किती वाजले? 8:30 वाजले. म्हणले लवकर राखी बांध. मग काय महाराज रडायला लागल्या. आणि 100 पोरी गावातल्या जमा झाल्या. औशीराम बाबा 100 पोरी जमा झाल्या. त्याच्या घरात जाऊन बसल्या. एका पोरीनं त्याचा हात हातात धरला. म्हणली दादा अजिबात रडू नको. तो म्हणला अगं काय सांगते, मला रडू नको. बघ ना माझी सोन्यासारखी बहीण गेली, आता उद्यापासून मी कुणाला ताई म्हणून हाक मारू? ते म्हणले दादा अजिबात काळजी करू नको, मला उद्यापासून ताई म्हणून हाक मार. मी तुझे ताई होण्याकरता तयार, मी तुझे ताई होण्याकरता तयार आहे. त्याला पटलं. तो म्हणला मला रक्षाबंधनला कोण ओवाळणार? गावातल्या पोरी म्हणल्या तुझ्या कपाळावर लाल होईपर्यंत गंध लावणार, फक्त तू बोंबलू नको, आज तू जरा शांत राहा, अजिबात रडू नको. तो म्हणला मला रक्षाबंधनला कोण राखी बांधणार? त्या म्हणले एवढ्या राख्या बांधणार तुला वैताग आला तर त्या राख्याच्या दोऱ्यानं फाशी घे, एवढ्या तुला दोऱ्या बांधणार. तो म्हटला मला पटलं. त्यानं उपोषण सोडलं, जेवाय बसलं. 9 महिने आनंदात गेले बघा. 9व्या महिन्यात यमराजाची सवारी निघाली. त्याच्या घरावर येऊन यमराजा टेकला. पाहता काय माझ्याकडं? शाबूक काढला. कोणी? मी नाही, यमराजानी फेकला. जिच्या सोबत लग्न केलं त्याच्या बायकोलाच उचललं. प्रेत आडवं पडलं. ए गावकऱ्यांनो, माझी बायको मेली, माझी बायको मेली, माझी बायको मेली. दरवाजाकडे बघत होतं, मंदिराकडे बघत होतं, पण घरी काही कोणी येत नव्हतं. अहो माझ्याकडे पाहता काय, बायको करता 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 10व्या दिवशी स्वतःच मेलं. पण मी तुमच्या बायको सारखं आहे म्हणायला कोणी नाही आलं. महाराज म्हणतात पती पत्नीचं नातं या जगातलं एकमेव असं नातं आहे ज्या नात्यातला एक व्यक्ती संपला रे संपला का ते नातच संपतं. असं पवित्र नातं मी जगाच्या मालकासोबत जोडलेलं आहे. विठाल पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेला जसा तिचा पती प्रिय असतो त्याचप्रमाणे जगाचा मालक मला प्रिय आहे.